भानुदास एकनाथ पांडुरंगचा जयघोष करत संत एकनाथ महाराजांची पालखी आज पैठणहून सूर्यास्ताला पंढरपूरकडे गेली। संध्याकाळी 6:30च्या सुमारास सूर्यास्ताच्या वेळी नाथ महाराजांची पादुकांची विधिवत पूजा करून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने गोदा तीरावरून ही दिंडी पंढरपूरकडे प्रयाण करेल। तब्बल 19 दिवसांचा प्रवास करून एकादशीच्या एक दिवस आधी हे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पोहोचणार आहेत। दरम्यान आज संत एकनाथ महाराजांच्या 2 दिंड्या मार्गस्थ होणार आहेत। नियोजित वेळ आधीच नाथ वंशजांनी दुसरी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ केली आहे। नाथ वंशजांची रावसाहेब महाराज गोसावी यांनी पहिली दिंडी काढली होती, तर काही मतभेदांमुळे दत्तकपुत्रांनी स्वतंत्र दिंडी काढण्याचा प्रयत्न केला। यांच्याकडून विशाल, एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान काही वेळानं होणार आहे, तिथल्या वातावरणाबद्दल काय सांगाल? हिमाली भानुदास एकनाथचा गजर करत हजारो वारकरी आता आपल्या एकनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेत आहेत। आपण जे बघू शकता ही एकनाथ महाराजांची वंश परंपरागत आलेली पालखी आहे। या पालखीमध्येच एकनाथ महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहे। या पादुकांचं समस्त पैठण नगरीचे नागरिक दर्शन घेणार आणि त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी या पालखीला निरोप देणार। इथून पुढे 19 दिवसांची ही यात्रा सुरू होणार। एकनाथ महाराजांच्या पादुका त्यांच्या आवडत्या पांडुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी जाणार आणि हा संपूर्ण 19 दिवसांचा प्रवास असेल। ज्या पद्धतीनं तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला मान आहे, अगदी त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये तिसऱ्या मानाची पालखी म्हणून एकनाथ महाराजांची पालखीची वर्णी लागते। त्यामुळे या दिंडीला मोठा मान आहे। 414 वर्षांची ही परंपरा आहे आणि त्याच परंपरेचं पालन या ठिकाणी सुरू आहे। गोदाकाठी आता या पालखीला ठेवण्यात आलं आहे। जसं जसं सूर्य मावळेल गोदेचं पाणी चमकायला लागेल आणि ते किरण या पालखीवर पडेल आणि त्याच्यानंतर या पालखीतल्या ज्या पादुका आहेत त्या रथामध्ये ठेवल्या जातील आणि तिथून त्या पादुकांचं आणि त्या पालखीचं प्रयाण होईल। खरं तर अत्यंत निर्मळ आणि अत्यंत भावयुक्त असा हा सोहळा आहे। मात्र यावर्षी सुद्धा या सोहळ्याला एक छोट्याशा वादाची किनार लागलेली आहे। जे नाथवंशज आहेत रावसाहेब महाराज गोसावी यांनी दुपारी 3च्या दरम्यानच त्यांच्या वंशजाची दिंडी काढली। कारण ही जी परंपरागत दिंडी आहे, जिला 414 वर्षांचा इतिहास आहे, ही दिंडी हायकोर्टाच्या निर्णयानुसार आता ज्यांचे जे दत्तक पुत्र आहेत, म्हणजे वंश परंपरागत चालत आलेले दत्तक पुत्र रघुनाथ बुवा गोसावी त्यांच्याकडे या दिंडीचा मान आहे। मात्र नाथवंशजांना दत्तक पुत्रांना मान मिळाला हे मान्य नाही, म्हणून जवळपास सर्वच नाथवंशज दुपारी ही दिंडी काढली, त्या दिंडीमध्ये निघून गेले आणि आता रघुनाथ बुवा गोसावी ही दिंडी काढणार आहे। मात्र दोन्ही दिंडी वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहे, त्यामुळे वादाचा काही एक प्रश्न नाही। मतभेद जरी असलं तरी दोन्ही दिंड्यांचा मानस एकच आहे, आवडत्या पांडुरंगाचं दर्शन घेणं आणि एकादशीचा हा सोहळा साजरा करणं। खूप खूप धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।